तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आजपासून आजी म्हणत असतात, ईश्वरीशी कुठलाच संबंध तू ठेवायचा नाहीयेस, ईश्वरीशी तू बोलायचं नाहीयेस आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ईश्वरीशी तू कुठलाच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीयेस। तू जर असं केलं नाहीस तर मी अन्नाचा त्याग करेन आणि अन्नाचा त्याग करून कायमचं हे जग मी सोडून जाईल, असंच आजीने अक्षरशः अर्णवला ब्लॅकमेल केलेलं असतं। तेव्हाच इथे मामा म्हणत असतात, अगं आई तू हे काय बोलत आहेस, असं बोलणं तुला इथे शोभतं का? आणि तेव्हाच आता लावण्या म्हणत असते, अगं आजी काय हे? आणि तेव्हाच वल्लरी म्हणत असते, अय्या खरंच का? आणि तेव्हाच आता आजी तू असं बोलू नकोस प्लीज, आणि हे सगळं बोलून काय होणार आहे असं इथे ते बोलत असतात। आणि तेव्हाच आजी म्हणत असतात, नाही मी जर असंच करणार आहे, अर्णवने जर माझं काही नाही ऐकलं तर मी हे जग सोडून जाणार आहे आणि त्यासोबतच आता ईश्वरीने त्याच्यापासून लांब राहिलंच पाहिजे, असंच आता इथे ज्या आजी आहेत त्या बोलतात। आजीने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर सगळ्यांना खूपच मोठा इथे धक्का बसत असतो, कारण हे सगळं ह्या पद्धतीने कसं होऊ शकतं। इकडे मात्र ईश्वरी अर्णवला फोन करत असते। अर्णवला फोन करत असताना अर्णवचा मात्र फोन तो रिसीव करत नसतो आणि तेव्हाच ईश्वरीला प्रश्न पडतो, नेमका काय प्रॉब्लेम झालेला असेल, अर्णव सर काय का बरं फोन उचलत नसतील, खरंच ते माझ्यावर रागवले आहेत का, माझ्यावर रुसले आहेत का, का ते माझा का फोन उचलत नाहीत, असा ती इथे विचार करते। आणि तेव्हाच आता इथे जो अर्णव आहे, अर्णव मात्र इथे लगेचच म्हणत असतो, ठीक आहे मी ईश्वरीशी कसलाच कॉन्टॅक्ट करणार नाही किंवा मी तिच्याशी बोलणार नाहीये, तुला मी हा इथे शब्द देतो, माझ्यासाठी माझी आजी एकच महत्त्वाची आहे, असं इथे तो बोलतो। आता इकडे अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर जी वल्लरी आहे तिला खूप छान वाटत असतं। तेव्हाच आता इथे जी आपली अंजली आहे ती म्हणत असते, अगं जी काय आहे, आणि त्यासोबत चिंटू तू असं कसं वागू शकतोस, असंच आता इथे ती बोलत असते। पण तो म्हणत असतो की नाही, आजीसाठी माझ्यासाठी आजीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। आणि तेव्हाच आता इथे आजी म्हणत असतात, काही जरी झालं तरी सुद्धा त्या मुलीशी तू कसलाच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीस आणि तू इथे जी लावण्य आहे तिच्यासोबत लग्न करायचं। आता जो अर्णव आहे तो त्याच्या खोलीमध्ये जातो, त्याच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तो खूप जास्त अस्वस्थ असतो, त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि त्याचसोबत आता इथे ईश्वरी बरोबर घालवलेले सगळे काही दिवस त्याला इथे आठवत असतात। सगळे दिवस आठवत असताना मात्र इथे जो अर्णव आहे तो एका गोष्टीचा विचार करत असतो, हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे। त्याचसोबत आजीने इथे माझ्याकडून एवढं मोठं वचन घेतलेलं आहे, जेव्हाच ईश्वरी इथे त्याला भेटली होती तेव्हापासूनचा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे तो सगळा काही इथे अर्णवला आठवत असतो। आणि अर्णवला हा सगळा काही प्रवास आठवताना आता मात्र ईश्वरी सोबतची माझी मैत्री तर होतीच, पण मी तिला तिच्या प्रेमात सुद्धा पडलो होतो आणि मी तिला प्रपोज सुद्धा करणार होतो, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता अर्णवला आठवत असतात। अर्णव विचार करत असतो, हे सगळं काय चाललेलं आहे। जेव्हाच इथे ते एका जंगलामध्ये बसले होते आणि जंगलामध्ये बसलेले असताना ईश्वरीने त्याच्याकरिता इथे पाणी सुद्धा ती घेऊन आली होती आणि त्यासोबतच ईश्वरीचं मन अर्णव हा आता इथे त्याच्या खोलीमध्ये जात असतो। अर्णव खोलीमध्ये जात असताना इथे ते गाणं लागलेलं असतं आणि त्यासोबतच इथे अर्णवचा हा प्रवास ईश्वरी सोबतचा तो एन्जॉय करत असतो। पाहायला गेलं तर रात्री मी ईश्वरीसोबत किती खुश होतो, तिच्यासोबत ते घालवलेले क्षण किती चांगले होते, त्यासोबत फक्त आणि फक्त ईश्वरीमुळेच मी इथे जगायला शिकलेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो पाहत असतो। आणि त्यासोबतच आता हे सगळं अशा पद्धतीने कसं होऊ शकतं, मी तिच्या प्रेमात सुद्धा पडलो होतो आणि तिच्या प्रेमात पडलेलं असून सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे सांगितल्या आहेत। आजीने इथे माझ्याकडून एवढं मोठं वचन घेतलेलं आहे, असाच तो इथे विचार करत असतो। ईश्वरीचा चांगुलपणा, तिचं ते हसणं, त्यासोबतच इथे तिच्यासोबत घालवलेले ते सगळे काही क्षण, हे सगळं काही आठवल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा मला ईश्वरीशी बोलता येणार नाही, ह्याच विचारामध्ये तो असतो। आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे सतत अर्णवला कॉल करत असते, पण ईश्वरीचा फोन काही तो इथे उचलत नसतो आणि ईश्वरीचा फोन न उचलल्यामुळेच आता त्याला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो। आता इकडे जी
ईशू आहे तिला मात्र सकाळपासून आतापर्यंत जवळपास 10 ऑर्डर्स येऊन गेलेल्या असतात आणि 10 ऑर्डर्स येऊन गेल्याच्या नंतर आता ईशू खूपच जास्त खुश आणि हॅपी असते आणि तेव्हाच आता ईश्वरी म्हणत असते, ताई खरंच सकाळपासून आपल्याला किती ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या ऑर्डर्स आल्यामुळेच आपण हे सगळं काही करू शकलेलो आहोत, असाच ती इथे विचार करत असते। आणि त्यासोबतच आता काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला आता एवढी मोठी ऑर्डर ही कोणामुळे मिळालेली आहे, तर ही अर्णव सरांमुळे मिळालेली आहे। पण मी त्यांना सकाळपासून फोन करते पण ते सकाळपासून माझा काही केला फोन उचलतच नाहीयेत, असंच इथे ती बोलते। आणि तेव्हाच आता लगेचच इथे ती बोलत असते, एक काम कर तू आकाश सरांना फोन कर, असं ती इथे तिला क्लू देत असते। त्यासोबत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तिच्या बाबांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात, काय झालंय ग पोरींनो, घरी आतापर्यंत आला नाहीये, तुम्ही घरी कधी येणार आहात? तेवढ्यातच ईशू म्हणत असते, हो आम्ही लवकरच घरी येण्याचा प्रयत्न करतो, पण काय झालंय बाबा? तेव्हाच ते म्हणत असतात, अगं झालं काही नाहीये, पण तुम्ही लवकर घरी या, आम्ही तुम्हाला घरी आलो की सगळं काही सांगू, असंच इथे आता ते बोलतात। आणि तेव्हाच ईशू म्हणत असते, हो बाबा ते सगळं काही ठीक आहे पण काही झालेलं तर नाहीये ना? आणि तेव्हाच ईशूचे बाबा म्हटल्याच्या नंतर इथे ईशूला खूप मोठं टेन्शन सुद्धा आलेलं असतं। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ईशू म्हणत असते की आतापर्यंत का बरं फोन उचललेला नसेल आणि काय झालं असेल, असंच इथे ती बोलत असते। आता इकडे नम्रताने सांगितल्यामुळे तू आकाश सरांना एकदा फोन करून सगळं काय झालंय ते विचार, आकाश सर नक्कीच तुला सांगतील, असं म्हटल्याच्या नंतरच आता आपल्याला ज्या ऑर्डर मिळालेल्या आहेत त्या ऑर्डर तर आता इथे कन्फर्म झालेल्या आहेत, असंच ती इथे बोलते। आणि त्याचबरोबर आता आपण लवकरच घरी जाऊया। आता लगेचच नम्रता म्हणत असते, बरं तुला अर्णव सरांची आठवण येते का? एक काम करते मी, थांब आकाश सरांनाच फोन करते, आकाश सरांना फोन केला की मग ते त्यांना मी सांगते किंवा तू मग ती त्यांच्याशी बोलते जर घरी असले तर, असं म्हणूनच ती लगेचच आकाशला कॉल करते। आकाशला कॉल केल्याच्या नंतर आकाश हा ऑफिसमधून घरी निघालेला असतो आणि तेव्हाच आता आकाश म्हणत असतो, अर्णव आज ऑफिसला आलाच नाहीये, तो आज घरीच आहे। आणि का बरं घरी आहेत, काय झालेलं आहे? तेव्हाच तो इथे म्हणत असतो, काही नाही असंच, आणि तेव्हाच आता आम्ही घरी गेल्याच्या नंतर कळवतो, असं म्हटल्याच्या नंतरच आता दोघी बहिणी खूप खुश असतात, कारण त्यांना आजच्या दिवसामधलं जे टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं असतं आणि त्याचसोबत आज खूप जास्त मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळाल्यामुळे ईशू खूप खुश असते। पण हा सगळा आनंद तिला इथे आकाशला सांगायचा असतो। आकाशला हा सगळा आनंद सांगत असताना मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे दिसत असतात। पण शेवटी काही झालं तरी सुद्धा अर्णवने आतापर्यंत फोन न उचलल्यामुळे ईशू मात्र थोडीशी टेन्शन मध्ये चाललेली असते। आता इकडे नमूने फोन केल्यामुळे समजलेलं असतं की मी अर्णवला फोन करायला सांगतो ईशूला आणि ईशूला फोन केल्याच्या नंतर ती त्याच्याशी बोलेल, पण आकाशने आतापर्यंत तरी ही गोष्ट काही सांगितलेली नसती की कशा पद्धतीने इथे आता त्यांना बोलायचं आहे किंवा कशा पद्धतीने ईशू आता त्याला मिस करत आहे। कारण आता इकडे मात्र जो काही आकाश आहे, आकाश ह्या सगळ्या गोष्टी तरी आतापर्यंत नम्रताला सांगू शकलेला नसतो। आता इकडे ह्या दोघी सुद्धा घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात आणि नम्मू म्हणत असते, आकाश सर म्हटलेत की मी बाहेर आहे आणि घरी गेल्याच्या नंतर नक्कीच ते तुला इथे फोन करायला सांगतील, असं म्हणूनच आता हा फोन इथे ठेवण्यात येतो। आणि इकडे दुसऱ्या बाजूला जो अर्णव आहे, अर्णव त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो। अर्णव त्याच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर मात्र तरी सुद्धा त्याला तोच प्रश्न इथे सतत पडलेला असतो। ईश्वरीचा मोबाईल मधील फोटो तो पाहत असतो, कशा पद्धतीने इथे तिने तो फोटो काढलेला होता पोज देतच। अर्णव त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि ईश्वरीने जे काही त्याच्याकरिता इथे गिफ्ट दिलेलं असतं तो ते गिफ्ट इथे पाहत असतो आणि ते गिफ्ट असतं ते म्हणजेच की त्याच्या वाढदिवसाला जे काही त्याने इथे त्याच्या आईच्या गोधड्या साड्यांची गोधडी इथे बनवून दिलेली असते ते इथे गिफ्ट असतं। आणि ते गिफ्ट पाहिल्याच्या नंतर अर्णवला खूप जास्त वाईट वाटत असतं की आज ईश्वरी इथे त्याच्यासोबत नाहीये आणि त्याचसोबत इथे ईश्वरीने असंही सांगितलेलं असतं की हे सगळ्यात जास्त अनमोल असं गिफ्ट आहे। आणि तेव्हाच इथे आता जो अर्णव आहे, अर्णव फक्त आणि फक्त इथे ईश्वरीलाच मिस करत असतो। तेवढ्यातच आता आकाश जो आहे, आकाश इथे आलेला असतो आणि आकाश इथे आल्याच्या नंतर
तो पाहत असतो की इथे जो काही त्याचा दादा आहे, दादा आतापर्यंतच त्याच्या खोलीमध्येच आहे आणि तेव्हाच तो त्याला आवाज सुद्धा देण्याचं काम करतो, पण तो काही दरवाजा उघडत नाही. इकडे तो म्हणत असतो, अरे दादा तू काय करतोयस, आतमध्ये आहेस ना, प्लीज तू दरवाजा का उघडत नाहीयेस. असंच आता इथे तो त्याच्याशी बोलत असतो आणि त्याच्याशी ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर तो एका गोष्टीचा विचार करतो की काय झालेलं असेल नेमकं. आणि तेव्हाच इथे जो अर्णव आहे तो मात्र इथे इशूने दिलेली जी गोधडी असते ती गोधडी जी आहे तो इथे घेऊन अगदीच झोपलेला असतो किंवा अगदीच ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या पद्धतीने सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला झालेल्या पाहायला दिसत आहेत. आता इकडे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हाच आता इकडे वल्लरी आणि त्यासोबतच जी काही लावण्य आहे ह्या दोघी सुद्धा भेटलेल्या असतात. लावण्य आणि त्यासोबतच आता ह्या दोघी भेटल्याच्या नंतर जो काही हा इथे प्रकार होणार असतो, म्हणजेच आता काही जरी झालं तरी सुद्धा एकदा का त्या म्हातारीने आता अर्णवला अट घातलेली आहे आणि अर्णवला ही अट घातल्याच्या नंतर आता जे काही झालेलं आहे ते मात्र पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं. आता इथे लावण्य म्हणत असते, बरं झालं एकदा का आता हा सगळं काही आजीने अर्णवला हे जे काही अट घातलेली आहे त्या अटीमुळेच आता हे सगळं काही झालेलं आहे आणि ही अट घातल्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. असंच आता इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिने बोलल्याच्या नंतर फायनली मी आता इथे अर्णवची बायको होणार आहे. फायनली मी आता इथे जो काही अर्णव आहे त्याच्यासोबत लग्न करणार आहे, असंच इथे ती बोलते. आणि तेव्हाच इथे आता वल्लरी स्वप्न बघत असते. तिला असं वाटत असतं की एकदा का आता ह्या दोघांचं लग्न झालं तर मग ही म्हातारी काही व्यवस्थित खूप जास्त दिवस काही राहणार नाहीये, ही लवकरच गचकेल असं इथे ती बोलते. आणि त्यासोबत ही जी म्हातारी आहे ती एकदा का लवकरच गचकली तर मग मात्र इथे फक्त आणि फक्त ही इथे ह्या घरावर इथे फक्त माझंच राज्य असेल असं ती बोलते. आणि त्याच स्वप्नामध्ये इथे आता ती हरवलेली असते. तेवढ्यातच आता लावण्य म्हणत असते की काय झाले मामी, कसलं स्वप्न बघताय का. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो ग स्वप्न बघत होते. आणि तेव्हाच आता इथे ती बोलत असते, हो स्वप्न तर आपल्याला पाहायचेच आहेत, स्वप्न बघितल्याशिवाय आपलं कसं होणार आहे. फायनली मामी इथे आता मी अर्णवची बायको होणार आहे आणि त्याच सोबत इथे जी काही ऐश्वर्या आहे तिचं मात्र आता इथे काहीच खरं नाहीये. आणि त्याचबरोबर फायनली आता जो काही अर्णव आहे तो मात्र इथे अजिबातच त्या मुलीशी इथे बोलणार नाही असंच ती इथे बोलत असते. इकडे मात्र आता घरी गेल्याच्या नंतर जे काही इशूचे बाबा आहेत ते इथे इशूला म्हणत असतात, इशू मला तुझ्याशी काही गोष्टी इथे बोलायच्या आहेत. आणि तेव्हाच इशू म्हणत असते, बोला ना बाबा काय झालेलं आहे. आणि तेव्हाच तिचे बाबा म्हणत असतात, खरं तर एक बाप म्हणून मी तुला माझे कुठलेच निर्णय सांगणार नाही, तर तू सुद्धा तुझं मत सांगू शकतेस. आणि तेव्हा सुप्रिया सुद्धा तिथे असते. आणि हे सगळं काही बोलत असताना इशू म्हणत असते, पण बाबा तुम्ही कशाबद्दल बोलत आहात, नेमकं काय झालेलं आहे तुम्ही मला सांगू शकता. आणि तेव्हाच इथे हे सगळं काही बोलल्याच्या नंतर आता इथे हे सगळं काही बोलत असताना आता जी काही ईश्वरी आहे तिच्या समोर खूपच मोठी गोष्ट आलेली असते. आणि ती गोष्ट म्हणजेच की इशूचे बाबा म्हणत असतात, आम्ही ना तुझं राकेश सोबत इथे लग्न करण्याचा विचार करत आहोत किंवा आम्हाला तुझ्यासाठी इथे राकेश हा योग्य मुलगा वाटत आहे. असंच इथे बोलल्याच्या नंतर ईश्वरीला तर खूपच मोठा धक्का इथे बसतो. ती तर विचारच करत बसलेली असते की हे सगळं काय आहे. आणि त्याचसोबत इथे तिचे बाबा साठी राकेशचा विचार करतील असं मात्र तिला मुळीच वाटलं नव्हतं. आणि तेव्हाच ते म्हणत असतात की हे बघ तुझ्यावरती आमची जबरदस्ती अशी काहीच नाहीये, तू तुझा निर्णय आम्हाला सांगू शकतेस असंच ते आता इथे म्हणतात. आणि तेव्हाच ईश्वरी मात्र काहीच बोलत नसते, कारण तिला आता काय बोलावं हे तर समजत नसतं. आणि इकडे मात्र नम्रताला तर पक्क माहिती असतं की इशूचं आणि त्याचसोबत अर्णवचं एकमेकावरती प्रेम आहे. आणि त्याचसोबत इशू अर्णव सरांशी जर एक दिवस बोलली नाही तर तिला किती त्रास होतो. आणि आता तर हे सगळं ह्या पद्धतीने इथे होत आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली
इथे लावण्य आहे, अंजली आहे, अंजली आणि त्याचबरोबर घरातील इतर लोकांनी अर्णवला समजावलेलं असतं आणि अर्णवला समजावल्याच्या नंतर त्याला असं सांगितलेलं असतं की हे बघ अर्णव, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला माहिती ना इथे आजीचा राग किती वेळासाठी असतो. आजी एकदा का ठीक झाली किंवा एकदा का ती बोलायला लागली तर मग तिला काही सुचत नाही. तिला राग आला की हे सगळं काही ती बोलते. आम्ही नक्कीच आजी सोबत बोलू, तू नको काळजी करूस. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आजी हे सगळं आता कशामुळे बोललेली आहे तर तुला माहित आहे ना, त्यामुळे तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याचबरोबर आता इथे हे सगळं काही बोलत असताना अर्णव मात्र फक्त पाहतच असतो, कारण अर्णवला असं वाटत असतं की नाही हे सगळं काही या पद्धतीने होता कामा नये. त्यावर मामा सुद्धा बोलत असतात की हे बघ आजी जरी आता हे सगळं काही बोललेली असली तरी सुद्धा तू काळजी करू नकोस, आम्ही नक्कीच तिच्याशी बोलायला जाऊ. असंच आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो नाही आजीशी कोणी काहीच बोलणार नाहीये, मला आता कुठल्याच गोष्टीवर वाद चर्चा काहीच घालायचं नाहीये असं इथे ते बोलतात. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर अर्णव म्हणत असतो खरं सांगू का तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आजी नंतर आणि फक्त इथे आपल्याला कोण आहे तर ते फक्त आणि फक्त इथे आईनंतर आजीच आहे. आणि आजीने आपल्याला एवढं प्रेम माया दिलेली आहे, त्यामुळे आपण कोणीच आजीला इथे कसल्याच गोष्टी बोलणार नाही आहोत असंच इथे आता तो बोलत असतो. आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आणि तेव्हाच आता आजी हे सगळं काही का करत आहे, आजीला किती वेळा सांगितलंय की प्लीज असं काही करू नकोस, पण मग मात्र असं ती बोलतच नसते. आणि इकडे मात्र आता ईश्वरीकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि दुसरा कुठलाच पर्याय तिच्याकडे शिल्लक न राहिल्यामुळे आता शेवटी इथे जी काही इश्व आहे तिला मात्र ह्या लग्नासाठी होकार द्यावाच लागणार असतो. ती फायनली इथे म्हणत असते बाबा तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो इथे मला मान्य असणार आहे, त्यामुळे इथे तुम्ही अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी मला नाही विचारल्या तरी सुद्धा चालेल असंच इथे आता ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता जो काही अर्णव आहे आणि त्यासोबतच अर्णवने आता असं सांगितलेलं असतं की आजीसाठी किंवा आजीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय इथे मला मान्य आहे आणि तो निर्णय मला इथे मान्य असल्यामुळे आता मी काहीच बोलू शकत नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हाच आकाशकडून समजलेलं असतं की किंवा हिने लग्नाला होकार दिल्याच्या नंतर ती बोलत असते इशू अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, तू असं अजिबातच काही करणार नाहीयेस, तू इथे बाबांना हा जो काही तुझा निर्णय आहे तो इथे तू सांगू शकतेस आणि मला माहिती आहे की तुझं अर्णव सरांवर प्रेम आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा आता अंजलीला ही गोष्ट इथे समजणार असते की अंजलीला ईश्वरीचं आणि अर्णवचं एकमेकांबद्दल प्रेम आहे आणि त्यासोबतच ही लोक मुद्दामूनच असं करत आहेत आणि हे लोकांना असं करण्याची काहीच एक गरज नाहीये. तेव्हा आता अंजली मध्यस्थी होऊनच हे सगळं काही इथे करणार असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही नम्रता आहे नम्रताने तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आकाशने ह्या दोघांना इथे अगदीच वटणीवर आणलेलं असतं किंवा अगदीच कानउघडणी करतच एकमेकावर असलेलं प्रेम इथे सांगायला लावलेलं असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण अर्णवचे डोळे आकाशने तर इकडे नमूचे डोळे नम्रताने इथे ईश्वरीचे डोळे उघडलेले असतात. तर भेटूयात पुन्हा एका नवीन रिव्ह्यू सोबत, तोपर्यंत धन्यवाद.